नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. हो, नक्की सांगते मी की तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. कारण आज आपण गव्हाचे गुलाबजाम करणार आहोत, तेही फक्त अगदी घरच्या साहित्यांमध्येच. तुम्ही बघू शकता किती छान असे मार्केटमध्ये मिळतात तसेच आपले गुलाबजाम झाले. हे फक्त मी गव्हाच्या पिठापासून बनवले. इथे कोणतीही दूध पावडर किंवा कोणताही खवा यूज केलेला नाही. अगदी फक्त गव्हाचं पीठ आणि आपली जी दुधावरची साय असते त्यापासून मी हे गुलाबजाम केलेले अगदी स्वादिष्ट लागतात आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात तशीच याची टेस्ट आणि टेक्स्चर देखील येतं. आता मी तुम्हाला कट करून देखील दाखवते. अगदी छान मध्येपर्यंत आपला असा गुलाबजाम मुरलेला आहे आणि टेस्ट त्याची खूपच छान लागते. कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती सॉफ्ट आणि मस्त स्पंजी असा आपला गुलाबजाम झाला आहे. अगदी छान मध्ये रसरशीत असा गुलाबजाम तयार होतो. तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि अगदी सोप्या पद्धतीने घरीच मस्त असे मार्केटसारखे गुलाबजाम बनवा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित अशी समजेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे आपल्याला अगदी बारीक दळलेलं हवं, नाही तर मग चाळणीने चाळून घेतलं तरी चालेल. तर अगदी असं दाबून पीठ घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होईल. तर इथे 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. तर सोड्याचे प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, नाही तर मग गुलाबजाम बिघडू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी हातावर घेतलेला आहे सोडा आणि आपल्याला फक्त 4 चिमूट अशी भरून घालायची आहे, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होईल. समजा वाटी जर थोडीशी मोठी असेल तर तुम्ही 5 चिमूट घेतल्या तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता मी अगदी चिमटेने अशी टाकत आहे. 4 चिमूट मी याच्यात सोडा घातलेला आहे. अर्ध्या चमचेपेक्षा देखील कमी आपल्याला सोडा घालायचा, परंतु असं चिमटीने घेतलं तर समजतं, त्यामुळे मी असं सांगत आहे. आता यामध्ये आपण वेलची पावडर देखील घालणार आहोत आणि थोडंसं चवीनुसार यात मीठ घालायचं. अगदी चिमूटभरच घालायचं आहे, यामुळे गोडाचा पदार्थ अगदी छान असा होतो. आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा सर्व पिठाला व्यवस्थित असा मिक्स होईल. आता इथे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने मी आपली घरची दुधाची जी साय असते, जी आपण तूप बनवण्यासाठी साठवतो, तीच घेतलेली आहे. फक्त ही साय फ्रेश असायला हवी, म्हणजेच फ्रीजरमध्ये जर जमा केली तर अगदी छान अशी फ्रेशच राहते आणि त्याचा वास देखील येत नाही. तर याचप्रमाणे आपल्याला साय हवी आहे. थोडीशी फेटून घ्यायची, जास्तही फेटायची नाही, नाही तर मग त्याचं बटर बनू शकतं. थोडीशी फेटून घ्यायची आणि या पिठामध्ये घालायची. आपल्याला अगदी छान असे पीठ मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे चपातीला मळतो त्याप्रमाणे मळायचं नाही, फक्त असं बाइंड करून घ्यायचं आहे. आणि आता इथे अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे. आपल्या पिठावर डिपेंड आहे की किती दूध याला लागेल. आता यावरती आपल्याला थोडंच दूध घालून पीठ असं छान मळून घ्यायचं आहे. तर इथे अर्धी वाटी दूध मला लागलेलं होतं. चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. हे गुलाबजाम तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, खूपच छान टेस्टी लागतात आणि कोणताही खर्च न करता अगदी घरातल्या वस्तूंपासून अगदी झटपट आपण हे गुलाबजाम बनवू शकतो. खव्याचे गुलाबजाम बनवताना तरी आपली बिघडू शकतात, परंतु हे गुलाबजाम बनवताना अजिबात बिघडायचा प्रश्नच नाही. अगदी झटपट आणि मस्त असे होतात. तर हे आपल्याला 5 ते 10 मिनटं मुरायला ठेवायचं होतं. हे मुरून झालेलं आहे. आता आपण याचे गुलाबजाम बनवून घेऊया. हाताला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे बॉल्स आपल्याला करायचे, छोटेच करायचे आहे, नाही तर मग ते थोडेसे फुलतात आणि पाकात घातल्यानंतर तर अजूनच फुलतात, त्यामुळे मी ते छोटेच केले. एवढ्या 2 वाटी पिठामध्ये माझे चांगले 40 ते 50 गुलाबजाम झालेले होते. म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपण 1 किलोपेक्षा देखील जास्त गुलाबजाम बनवू शकतो. आहे ना मग स्वस्तात मस्त अशी रेसिपी. बाहेरून मार्केटमध्ये 1 किलो गुलाबजाम आणायला गेले तर खूपच महागात पडतात, परंतु तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, खूपच छान याची टेस्ट लागते आणि अगदी स्वस्तात देखील पडतात. तर याचप्रमाणे आता मी सर्व बॉल्स बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता. तिथे सर्व बॉल्स बनवून झाले. इथे तुम्ही बघू शकता 40 ते 50 बॉल्स मी याचे बनवून घेतलेले आहेत. मीडियम साईजचे बनवलेले, जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही. फक्त क्रॅक फ्री बॉल्स आपल्याला बनवायचे, म्हणजे याला क्रॅक केलेले नाही पाहिजे. आता आपण पाक बनवून घेऊया. गुलाबजाम आपल्याला झाकून ठेवायचे आहे कपड्याने. तर इथे 2.5 वाटी मी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं तीच वाटी इथे यूज करायची. तर 2.5 वाटी साखर घेतली आणि त्यात 2.5 वाटीच आपल्याला पाणी घालायचं आहे. असं केल्यामुळे अगदी परफेक्ट आपला पाक गुलाबजामसाठी तयार होतो. तर इथे 2.5 वाटी मी पाणी घातले. 3 ते 4 हिरव्या वेलच्या आपल्या यात घालायच्या, म्हणजे छान असा गुलाबजामला आपल्याला वास येईल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असं उकळवून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे
आणि पाक तयार करून घ्यायचा आहे. आता जोपर्यंत पाक शिजतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम तळायला घेऊ. तेथे मी तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये थोडंसं साजूक तूप देखील घातलेलं आहे, म्हणजे गुलाबजामला छान असा वास येईल. नुसते तेलामध्ये तळले तरी चालेल. आता पाक देखील तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता अगदी छान त्याला उकळी आलेली आहे. पाक चेक करून बघूया आपण. आता चमच्यामध्ये पाक असा घ्यायचा आहे आणि फक्त हाताला असं लावून बघायचं आहे. तेलकट म्हणजे तेलासारखा जर असा चिकट लागला तर समजायचं आपला पाक परफेक्ट आहे. आता मी इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला गरमागरमच पाक ठेवायचा आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. तर तेलाचं किंवा तुपाचं टेम्परेचर परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी एक छोटासा बॉल टाकलेला आहे. अगदी थोडे थोडे बबल्स त्याला यायला लागले की समजायचं आपलं तेल परफेक्ट गरम आहे. आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. हे गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर फुटतही नाही आणि काही होत नाही, त्यामुळे बनवणं अगदी सोपं असतं. खव्याचे गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर काही वेळेला काय होतं, फुटतात, परफेक्ट बनत नाही. परंतु या पद्धतीने तुम्ही गुलाबजाम बनवून बघा, अजिबात फुटत नाही, काही बिघडत नाही. मस्त असे गुलाबजाम आपले घरच्या घरीच मार्केटसारखे तयार होतात, तेही अगदी स्वस्तामध्ये. अगदी 2 ते 3 सेकंद झाले तर आपल्याला चमच्याने किंवा काट्याच्या चमच्याने असं तेल हलवून घ्यायचे. गुलाबजामला अजिबात हलवायचं नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाऱ्याने याला हलवू शकतो. अजिबात हे तुटत नाही, काही होत नाही. त्यामुळे तुम्ही झाऱ्याने हे छान असे तळून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमध्येपर्यंत छान असे शिजतात. अगदी छान मस्त कलर आला की आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. या कलरवर आले की आपण गुलाबजाम काढून घेऊया आणि गरमागरमच गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये घालायचे आहे, जेणेकरून छान असे मुरतील. आता सर्व गुलाबजाम मी काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा याला कलर आलेला आहे आणि खायला तर इतके स्वादिष्ट लागतात. तर तुम्हाला नक्कीच आवडेल, तर नक्की ट्राय करून बघा. आता सर्व गुलाबजाम इथे मी काढून घेतलेले आहे. आता आपण हे पाकामध्ये घालून घेऊया. पाक देखील आपल्याला जर थंड झालेला असेल तर परत थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यामध्ये घालायचं आहे. त्यामध्ये गुलाबजाम घालायचे आहेत. तर इथे सर्व मी गुलाबजाम काढून घेतलेले आहे. पाक देखील आपला मस्त गरम आहे. त्यामध्ये आता आपण गुलाबजाम टाकून घेऊया. जास्तही उकळता पाक नको आहे, मीडियमच आपला पाक हवा, गरम हवा आहे. त्यामध्ये आता आपण गुलाबजाम हे टाकून घेऊया आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे. आता दुसरी बॅच देखील आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे मध्येपर्यंत शिजतात. नंतर शिजल्यानंतर थोडासा गॅस जोरात केला तरी चालेल कलर येण्याकरिता. आता ही दुसरी बॅच देखील मी तळून घेतलेली आहे. आता हे देखील आपण पाकामध्ये घालून घेऊया. तुम्ही बघू शकता अगोदर जे गुलाबजाम मी टाकलेले होते ते मुरायला देखील सुरुवात झालेली आणि साईज देखील त्याची मोठी झालेली आहे. तुम्हाला समजतच असेल, हे आत्ता टाकलेले गुलाबजाम छोटे दिसतात आणि अगोदरचे छान असे मोठे फुललेले आहेत. आता तिसरी बॅच देखील मी तळून घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया. हे बॉल्स आपल्याला साईडला करून घ्यायचे आहे आणि नंतरच त्यामध्ये घालायचे, म्हणजे जे मुरलेले आहेत ते वरती करायचे आहेत आणि असे हलवून आपल्याला व्यवस्थित असे मुरायला हे ठेवायचे आहेत. अगदी अर्धा 1 तास जरी ठेवले तरी छान असे मुरले जातात आणि सर्व पाक हे मस्त असे पिऊन घेतात. तर हे मी कमीत कमी 1 ते 2 तास असे मुरत ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता किती छान त्यांनी पूर्ण पाक असा पिऊन घेतलेला आहे आणि अगदी मस्त आपले गुलाबजाम तयार झाले आहेत. कोणी म्हणणार नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे. अगदी स्वादिष्ट आणि घरच्या घरी स्वस्तामध्येच गुलाबजाम तयार केलेले आहेत. तुम्ही देखील नक्की एकदा बनवून बघा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे गुलाबजाम खायला खूपच छान लागतात, याची टेस्ट तर खूपच छान लागते. तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याकरता बेल आयकॉन दाबणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.